तर हॅलो गाईज, नमस्कार. आजची डेट आहे 16 जून आणि मी कोमल. काय म्हणतायत, कशा आहात, मजेत ना? न्यूज पाहताय ना किंवा मोबाईल इंस्टाग्राम पाहताय ना? आता तर असंच म्हणावं लागेल, कारण की कोणताही तुम्ही मोबाईल ओपन करा, न्यूज ओपन करा, काही ना काही दुर्घटनाच बघायला मिळतात आपल्याला. एकतर पावसाने कुठेतरी पूर आला, त्याच्यात कोण वाहून गेलं, गाड्या अडकल्या, किंवा ब्रिज कोसळला, किंवा विमानांच्या न्यूज. एका पाठोपाठ एक काही ना काही दुर्घटना चालूच आहे. म्हणजे पूर्ण देश असा आपला संकटाच्या सावटाखाली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता मी मुद्द्यावरतीच जाते डायरेक्ट, की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी तळेगावमध्ये राहते. आणि कुंडमाळाचा जो सीन झाला आहे काल, तर तो तुम्ही न्यूजवरती वगैरे पाहिला असेल. तर सर्वप्रथम ते झालं ते खूप दुर्दैवी होतं. तर त्यात जे दगावलेत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खरं तर असं म्हणजे म्हणताना पण काय बोलू आता, म्हणजे असं काटे उभे राहतात अंगावरती, की स्वतःहून ओढावलेलं मरण म्हणतात ह्याला. कदाचित खूप लोकांना टोचेल आणि माझं बोलणंच असं असतं की ते लागतं बऱ्यापैकी लोकांना, पण ऑप्शन नाही. कोणीतरी बोलणं ही काळाची गरज आहे आणि लोक खूप असे सॉफ्टली घेतात सगळ्या गोष्टी. तर कुंडमाळाबद्दल सांगायचं झालं तर मी सकाळी एक इंस्टाग्रामवरती लिंक दिली आहे माझ्या ब्लॉगची. त्याच्यामध्येच मी भरपूर काही सांगितलं होतं गेल्या वर्षीच त्या ब्लॉगमध्ये, की म्हणजे जा तुम्ही फिरायला, तुम्ही सगळ्या गोष्टी करा, एन्जॉय करा, पण तुम्हाला असं नदीत कोण जातं फिरायला? तो कुंडमाळा आधी कोणाला माहितीही नव्हता. लॉकडाऊन नंतर ते असंच कोणतरी यूट्यूबर किंवा इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर तिथं गेलं, ती जागा बऱ्यापैकी व्हायरल झाली, नंतर त्याचे पेज वगैरे आले. ते सगळं ठीक आहे, पण काठावर थांबून पण तुम्हाला सगळा व्ह्यू बघता येतो ना. त्या पुलाची कॅपॅसिटी काय, तो ब्रिज किती जुना आहे, हे साधा आणि बेसिक नॉलेज आहे. एवढं तर कळायला पाहिजे लोकांना. आणि सगळं झाल्यावरती आपण एकाच गोष्टीवर येतो की प्रशासन. मान्य आहे, प्रशासनाची पण चुकी आहे याच्यामध्ये. समजा 100% चुकी आहे, तर त्यात 50% प्रशासनाची चुकी आहे, 50% लोकांची पण चुकी आहे ना. कारण की प्रत्येक वेळी प्रशासनाचं चुकीचं नसतं. मान्य आहे, त्यांनी त्यांचं काम केलंय, त्यांनी तिथे बोर्ड लावला. मी गेल्या वर्षी पण सांगते, मी जेव्हा कुंडमाळ्याला गेलेली ना, तर आम्ही स्वतः त्या ब्रिजवरती गेलो नव्हतो, कारण की तिथून छान व्ह्यू दिसतो हे मलाही माहिती होतं. मी तर स्वतः व्हिडिओ बनवते, एवढं सगळं. तिथं आम्ही भरपूर व्हिडिओ बनवल्या, पण कुठं बनवल्या तुम्ही पण त्या बघू शकता. जिथपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे ना, साधा म्हणजे प्लेन, तिथपर्यंत जाऊन तिथे नदीचा प्रवाह पण जास्त, म्हणजे पाणी उलटत नाही जास्त तिकडे. जेव्हा खूप बंद असतं ना ज्यावेळी ते तिथं, तेव्हा पाणी येतं. तर आम्ही तिथं नॉर्मल जाऊन मी 3x मध्ये जाऊन व्हिडिओ शूट केलेले तिकडे, पण पाण्याच्या जवळ नव्हतो गेलो आम्ही. ब्रिजवर जायचा संबंधच येत नाही. तुम्ही माझा व्लॉग बघा, तुम्हाला कळून जाईल प्रशासनाने त्यांचं काम केलेलं. तर गेल्या वर्षी आम्ही जेव्हा गेलेलो ना, तेव्हा सेम म्हणजे नाही का, मला पण असाच प्रश्न पडलेला की एवढी सगळी गर्दी, आणि म्हणजे ह्याला जर पेलवलं नाही आणि पडलं तर किती दुर्घटना होऊ शकते. आणि मी ते व्लॉगमध्ये बोलली पण आहे त्या. तर तिथनं एक स्थानिक गाडीवरती चालले होते, तर मी त्यांना विचारलं पण नाही का, की न राहून, की तुम्ही हा ब्रिज तर फक्त चालण्यासाठी आहे, कारण तिथं लिहिलेलं मी आधी सगळ्यात आधी एंटर केला तो बोर्डचा पण फोटो मी दाखवला ब्लॉगमध्ये. तर मी तिथं वाचलं होतं की तो म्हणजे पायाने चालायचा पूल आहे, आणि लहान म्हणजे आधीपासून आम्ही ऐकतोय की तो असं असं काहीतरी आहे. पण मी पण फर्स्ट टाइमच तिथे गेले होते, कारण की आमच्या घरचे जाऊन नव्हते देत कधी तिकडे. तर ते बोलले की वेड्यावरून यावं लागतं, खूप लांब पडतं तळेगाववरून वगैरे, मग त्यामुळे आम्ही मधून येतो जातो. तर मी त्यांना म्हटलं, तुम्हाला भीती नाही वाटत का तुमच्या जीवाची? तर ते मला काय बोलले होते, काका, की काय तेव्हा आम्ही कधीपासून येतो, काय नाही म्हणे, नॉर्मल आहे आमच्यासाठी, आम्ही भर पावसात पण येतो म्हणे, नाही का. खूप ह्याने बोलले होते ते त्यावेळी. असं मला एकदम त्यांना वाटलं असेल काय लहान आहे ना, असं का बोलतीये म्हणून, नाही का. आणि लोक पण इतके, म्हणजे ते गाड्या येत होत्या ना अशा त्या ब्रिजला पकडून थांबायचे, आणि असं क्रॉस होऊन त्यांना जागा देत होते गाड्यांना जायला. आणि तेव्हा पण अशीच भयानक गर्दी होती. तर म्हणजे स्वतःचं स्वतःला कळलं पाहिजे. आता जास्त बोलायला काय पर्याय नाही. आणि अजून एक लोकांचं चुकतं, स्वतः तर जातात जातात, लहान मुलांना पण घेऊन जातात. म्हणजे काय, तुम्हाला पाऊस पडला की असं काय होतं, बाल्कनीत बसा, टेरेसवर जा घराच्या, रस्त्यात उड्या मारा जाऊन, रस्त्यात पण भरपूर पाणी सचतं, एवढंच पाण्याची हौस आहे तर. म्हणजे टोचेल लोकांना हे, पण काय कोणत्या शब्दात सांगायचं म्हणजे, नाही का. तर काय, शेवटी आपण एकच सांगू शकतो, काळजी घ्या म्हणून. आणि स्वतः तर जाताय, चिमुकल्यांना पण घेऊन जातात, त्यांचं त्याच्यामध्ये काही दोष पण नसतो, त्यांचं आयुष्य त्यांना खूप बघायचं असतं. तर काय नाही, मला तर नाही बोलू वाटत. तुम्ही व्हिडिओ बघा जाऊन माझा, कळून जाईल तुम्हाला काय बोलायचं मला ते. बाय.